दंडवत प्रणाम. तुम्ही कधी विचार केला आहे का, मनुष्य चूक का करतो? कारण त्याच्याकडे वाईट विचार असतात? की कारण त्याला संधी मिळते? श्रीचक्रधर स्वामी सांगतात, जोपर्यंत विषयांची सामग्री मिळत नाही, तोपर्यंत मन शांत वाटते. पण संधी मिळताच मनाचे खरे स्वरूप समोर येते. आज आपण आचार प्रकरणातील सूत्रे 181 ते 190 समजून घेणार आहोत. या सूत्रांमध्ये स्वामी मनुष्याची परीक्षा, परमेश्वराशी नाते, भक्तांचा आदर आणि सत्यवचनाचे महत्त्व स्पष्ट करतात. 181 सूत्र सांगते, पोरा जीवा सामग्री झाली, तरी बाहेरी घालिता वेरूची न लगे. स्वामी सांगतात, जोपर्यंत विषयभोगाची संधी मिळत नाही, तोपर्यंत माणूस स्वतःला संयमी समजतो. पण संधी मिळताच मनातील वासना लगेच कृतीत उतरते. म्हणून खरा संयम म्हणजे संधी असूनही विकारांपासून दूर राहणे. 182 सूत्र सांगते, ध जीवू उपाधिक शोभे. बाह्य परिस्थिती, मान अपमान, लाभहानी यांमुळे जीव लगेच अस्वस्थ होतो. स्वामी सांगतात, परिस्थिती बदलत राहील, पण साधकाचे मन स्थिर राहिले पाहिजे. 183 सूत्र सांगते, उपाधी मानिजे. जी परिस्थिती आपल्या वाट्याला आली आहे, तिचा राग करू नका. तिला परमेश्वराची इच्छा समजून स्वीकारा. कारण प्रत्येक परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच आलेली असते. 184 सूत्र सांगते, निमित्त मानिजे. ईश्वर आपल्या कार्यासाठी कोणालाही निमित्त बनवू शकतो. म्हणून व्यक्तीपेक्षा त्यामागील ईश्वरी हेतू ओळखा. प्रत्येक चांगल्या प्रसंगामध्ये परमेश्वराची योजना कार्यरत असते. 185 सूत्र सांगते, परमेश्वरू भज्जुहू संबंधू वंध्यू. स्वामी स्पष्ट सांगतात, खऱ्या अर्थाने भजन करण्यास योग्य फक्त परमेश्वरच आहेत. संसारातील नाती मर्यादित आहेत, पण परमेश्वराशी असलेले नाते शाश्वत आहे. 186 सूत्र सांगते, एथीचे यान संबंधा गेले. ज्या वस्तू, ज्या जागा किंवा ज्या व्यक्तींचा परमेश्वराशी संबंध आला आहे, त्यांचा आदर करावा. कारण त्या केवळ वस्तू राहत नाहीत, तर ईश्वर स्मरणाचे माध्यम बनतात. पुढील सूत्रात स्वामी सांगतात, आपुले सकळही निरोध परिहरवणी. मनातील अहंकार, संशय आणि हट्ट सोडून परमेश्वराच्या भक्तांच्या सहवासात जा. त्यांच्याकडून शिका. त्यांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करा. नम्रतेतूनच ज्ञान प्राप्त होते. 188 सूत्र सांगते, महात्मेनी प्रिय वक्तेया होवावे. महात्म्याची ओळख त्याच्या वाणीवरून होते. त्याचे बोलणे नेहमी प्रेमळ, शांत आणि इतरांना आनंद देणारे असते. कटू सत्यही प्रेमाने सांगितले तर ते सहज स्वीकारले जाते. 189 सूत्र सांगते, महात्मेनी सत्यार्जवा होवावे. महात्मा म्हणजे सत्यप्रिय आणि सरळ स्वभावाचा मनुष्य. त्याच्या मनात कपट नसते, दुटप्पीपणा नसतो आणि दिखावाही नसतो. सत्य आणि प्रामाणिकपणा हीच त्याची खरी ओळख असते. 190 आणि या भागातील शेवटचे सूत्र सांगते, हासताही लटिके न बोलिजे. स्वामी सांगतात, थट्टा करतानाही खोटे बोलू नका. कारण खोटे बोलण्याची सवय मस्करीतूनच सुरू होते आणि नंतर ती स्वभाव बनते. सत्य बोलणे हे प्रत्येक परिस्थितीत आवश्यक आहे. या 10 सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे, संधी मिळाली तरी संयम ठेवा. परिस्थितीत स्थिर राहा. प्रत्येक प्रसंग परमेश्वराचे निमित्त समजा. परमेश्वरालाच सर्वोच्च स्थान द्या. त्यांच्या संबंधातील प्रत्येक गोष्टीचा आदर करा. भक्तांच्या सहवासात राहा. प्रेमाने बोला, सत्याने वागा आणि विनोदातही खोटेपणा टाळा. फ्लो टू रिमेंबर. संधी मिळाली तरी संयम. परिस्थिती स्वीकारा.
प्रत्येक निमित्तात ईश्वर पहा. परमेश्वरच खरे भजनाचे पात्र. ईश्वराशी संबंधित प्रत्येक गोष्ट वंदनीय. भक्तांच्या सहवासात नम्र रहा. प्रेमळ वाणी ठेवा. सत्य आणि सरळपणा जपा. कपट टाळा. थट्टेतही खोटे बोलू नका. आजच्या काळात आपली परीक्षा संकटात कमी आणि संधी मिळाल्यावर जास्त होते. श्री चक्रधर स्वामी शिकवतात, सत्य, नम्रता आणि प्रेम हीच साधकाची खरी ओळख आहे. जो प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराचे स्मरण ठेवतो, प्रेमाने बोलतो आणि सत्याचा त्याग करत नाही, तोच खऱ्या अर्थाने आचार धर्माचे पालन करणारा साधक ठरतो. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.